नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत महत्त्वाच्या 3 ब्रेकिंग न्यूजचा आढावा। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सूरज चव्हाणांसंदर्भातली। महिनाभरापूर्वी छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाटगेंना मारहाण होते। ती मारहाण दुसरा तिसरा कोणी नाही तर राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण करतात। त्यानंतर पक्षातून त्यांचं निलंबन केल्याची एक स्टंटबाजी केली जाते आणि त्यानंतर आता त्यांच्यावरती राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। यानंतर नेमका हा स्टंट केला तरी कशाला असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तर दुसरी बातमी आहे पालकमंत्री पदासंदर्भातली। रायगडचं पालकमंत्री पदाचा तिढा आता अजून पण सुटत नाहीये, मात्र आता याला वादाची फोडणी बसली आहे। आता हे आम्ही नाही तर नेत्यांची वक्तव्य सांगून जात आहेत, कारण आता भरत गोगावलेंनी तटकरेंवरती घणाघात केलाय। तटकरेंनी आता उलटी गिनती सुरू करावी असा इशारा गोगावलेंनी तटकरेंना दिलाय। आमच्यामुळेच तटकरे खासदार झालेत असं सुद्धा बोलायला गोगावले विसरलेले नाहीये। त्यानंतरची तिसरी बातमी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे आता सध्या गाजत असलेला मांस विक्री बंदीचा नियम। मांस विक्री बंदी संदर्भातली ही बातमी आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीच्या आदेशावरून सध्या राजकारण चांगलंच तापलंय। यावरून आता खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवरती हल्लाबोल चढवला। हे सगळं थोतांड असल्याचं संजय राऊत म्हणाले, तर कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचा सांगण्याचा अधिकार मनपाला नाहीये असं आदित्य ठाकरे म्हणाले। मात्र हाच निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळातही होता, त्यामुळे आता या चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे। या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत। पहिली बातमी आपण पाहणार आहोत सूरज चव्हाणांसंदर्भातली, त्यानंतर पालकमंत्री पदासंदर्भातली रायगडच्या ही बातमी पाहणार आहोत आणि तिसरी बातमी मांस विक्री संदर्भातली आहे। या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आतापर्यंतच्या या बातम्या आहेत। या बातम्यांचं आपण सखोल विश्लेषण आज आपल्या या कार्यक्रमामधून आपण करणार आहोत। या संदर्भामध्ये अनेक पाहुणे सुद्धा आपल्यासोबत या बातम्यांचं विश्लेषण करण्यासाठी उपस्थित असणार आहेत। आपण या बुलेटिनची पहिली आपण आता बातमी पाहणार आहोत आणि तत्पूर्वी मी आपल्या गेस्टची ओळख करून देतो। आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत छावा संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार घाटगे आणि शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत। मी सर्वप्रथम एक बातमी आपण सूरज चव्हाणांसंदर्भातली बघणार आहोत। महिनाभरापूर्वी छावा संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार घाटगेंना मारहाण होते। ती मारहाण दुसरा तिसरा कोणी नाही तर राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण करतात। त्यानंतर त्यांची पक्षातून निलंबन केलं जातं। एक स्टंटबाजी राष्ट्रवादीकडनं केली जाते आणि त्यानंतर आता त्यांच्यावरती राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। त्यानंतर नेमका हा स्टंट केला तरी कशाला असा सवाल आता उपस्थित होतोय। मी आता छावा संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार घाटगेंकडे येतोय। विजयजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। जखमा अजूनही ओल्या असताना सरचिटणीस पदाची जबाबदारी ही आता सूरज चव्हाणांकडे दिली जाते। तुम्ही नेमका त्यांच्यावरती कारवाई व्हावी, पक्ष त्यांच्यावरती कुठल्या तरी प्रकारची ठोस ऍक्शन घ्यावी यासाठी तुम्ही अजित पवारांची सुद्धा भेट घेतली, त्यानंतर तुम्हाला आश्वासन मिळालं। मात्र आता महिना पण उलटलेला नाहीये। आता महिना होऊन लगेचच त्यांच्यावरती सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली जाते। कसं बघताय तुम्ही याकडे? एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आम्ही अजित पवारांना भेटलो पुण्यामध्ये, त्यावेळेस अजित पवारांनी आम्हाला सांगितले की पक्षाच्या धोरणाच्या विरोधात कुठलाही कार्यकर्ता वागला तर त्याला माफी नाही, त्याला पक्षात स्थान नाही, इथून पुढच्या काळामध्ये तो आमच्या पक्षात दिसणार नाही, अशा शब्दात अजितदादांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं। परंतु आमच्यावर जो हल्ला झाला त्या जखमा आणखीन ओल्या असताना तुम्ही 20-22 दिवसात त्याला लगेच राज्याचं सरचिटणीस पद देताय, म्हणजे तुम्ही दाखवून दिले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे। शेतकऱ्यांच्या पोरांना मारलं काय, तोडलं काय किंवा जीवही घेतला तरी आमच्या पक्षात त्या कार्यकर्त्यांना आम्ही त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचं प्रमोशन करणार, असा संदेश सुनील तटकरे यांनी महाराष्ट्राला आज दिलेला आहे। स्वतःला एवढं संवेदनशील समजणाऱ्या सुनील तटकरेंनी एवढं आव आणून त्या दिवशी सांगितलं की बाबा मी अशा प्रकारचं अशा गोष्टीचं समर्थन करणार नाही आणि करत नाही आतापर्यंतच्या राजकारणामध्ये। मग तुम्ही तुमच्या समोर पत्ते आम्ही प्रतिकात्मक आंदोलनाचा भाग म्हणून त्या ठिकाणी दिले असताना तुम्ही अर्ध्या तासानंतर त्याला आम्हाला मारायला लावलं।
आमच्या एखाद्या पदाधिकाऱ्याचा त्या ठिकाणी जीवही गेला असता. एवढी प्राणघातक हल्ला महाराष्ट्रानं बघितलाय, तुम्ही सगळ्या चॅनलला दाखवलेला आहे. परंतु अतिशय चुकीच्या पद्धतीने घटना घडली. सुनील तटकरे, मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय, या सगळ्या मारहाणीमध्ये सुनील तटकरेंनी कट रचून त्यांना आदेश दिले की तुम्ही जाऊन त्यांना मारा. मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय सुनील तटकरे याच्यामध्ये सामील आहेत. मी त्या परवाला लातूरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनाही सांगितलंय की या प्रकरणाची सीआयडी चौकशी करा. कारण लातूर पोलिसांनी त्यामध्ये किरकोळ कारवाई करून पॉलिटिकल प्रेशर खाली येऊन किरकोळ कारवाई केली आणि त्या लोकांना बंदोबस्तात लातूरच्या बाहेर पाठवलेलं आहे. अशा पद्धतीच्या लोकांना का पाठीशी घालताय? अजितदादांना सुद्धा आमचा सवाल आहे. आम्हाला असं वाटायला लागले की आज अजित पवारांचंच पक्षात काही चलत नाही. बर, पण विजयजी, आता तुम्ही म्हणताय की अजितदादा या सगळ्या नेत्यांना, या सगळ्या मारकुट्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालतायत, पण तुम्ही सुद्धा अजित पवारांची भेट घेतली, तुम्हाला सुद्धा आश्वासन मिळालं. मग आता तुम्ही अजितदादांकडे पुन्हा जाणार का आता या संदर्भामध्ये? तुम्हाला न्याय मिळालेलाच नाहीये याचा अर्थ? आता एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातली जनता उघड्या डोळ्यानं बघते. राज्यातल्या राजकारणामध्ये अजितदादाचा शब्द म्हणजे शब्दाचे पक्का म्हणून ते स्वतःला सांगत होते. परंतु आज ते सिद्ध झाले ते शब्दाचे पक्के नाहीत. आणि सुनील तटकरे हे पूर्ण राष्ट्रवादी चालवत आहेत. अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही, याचा अर्थ तोच होतो. कारण अजित पवार जर त्याची निवड करायला असते तर आम्ही समजू शकलो असतो की अजित पवार हे पाठीशी घालतायत. परंतु सुनील तटकरेंच्या समोर आंदोलन झालं आणि सुनील तटकरेंच्या समोर आंदोलन झाल्यामुळं सुनील तटकरेंनी त्याला बक्षीस दिले का त्या सूरज चव्हाणला? हा आमच्या समोर प्रश्न पडलेला आहे. सुनील तटकरेंना जर असे गुंड पोसायचेच असतील राष्ट्रवादीत, तर राष्ट्रवादी महाराष्ट्रातले शेतकरी रसातळाला नेऊन सोडल्याशिवाय शांत बसणार नाहीत. खरंय. पण विजयजी, आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही अजितदादांना आता काय सल्ला द्याल जय महाराष्ट्राच्या माध्यमातून? अजितदादांना सल्ला देण्या एवढा आम्ही काही त्यांच्या पक्षाचे संलग्न कार्यकर्ते नाहीत. परंतु अजितदादांनी ओळखून घेतलं पाहिजे, तुमचाही पक्ष, तुम्ही जसा तुमच्या काकापासून पक्ष चोरला तसा तुमचा पक्ष आता सुनील तटकरे काबीज करण्याच्या मार्गावर आहे. बर, कारण तुम्ही ज्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्वतः अजितदादांनी मागितला होता. पण तुम्ही म्हणता की सुनील तटकरे आता या पक्षावरती का म्हणजे कब्जा करू पाहतायत, पण हा सगळा सरचिटणीस पदाचा निर्णय हा अजितदादांच्या सहीशिवाय झालेला नसणार आहे. अजितदादांना तर या सगळ्या संदर्भातली माहिती असेलच की. एक लक्षात घ्या, मग अजित पवारांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं पाहिजे राज्याला, मी त्यांना सरचिटणीस पद द्यायला लावलंय म्हणून. मग हे नौटंकी कशासाठी केली राजीनामा घ्यायची? राजीनामाच घ्यायला नाही पाहिजे होता जर तुम्हाला त्या गुंडांना पोसायचंच होतं सुरुवातीपासून. मग फक्त 15-20 दिवस तुम्हाला महाराष्ट्रातलं वातावरण शांत करण्यासाठी हे नाटक केलंय का तुम्ही? विजयजी, तुम्ही थोडा थांबा. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी एक ट्विट केलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती. ते ट्विट काय होतं ते आपण पाहूयात. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय. अंजली दमानिया असं म्हणतात की मारामाऱ्या करणाऱ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचा सरचिटणीस बनवतात. छान. छावा संघटनेच्या नाकावर टिच्चून राष्ट्रवादी पक्षानं सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिलंय. हेच का महाराष्ट्राचं सुशासन? असा सवाल सुद्धा दमानी यांनी उपस्थित केलाय. मात्र विशेष बाब अशी आहे की अगदी 2 आठवड्यापूर्वी मी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यामध्ये सूरज चव्हाण हे आपले पदाधिकारी नाहीये असं कोर्टाला लिहून दिलंय. मग असं अचानक काय झालं, असा सुद्धा सवाल दमानी यांनी उपस्थित केलाय. मी विजयजी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय. दमानी यांचे सवाल आपण आता पाहिले. त्यांनी ट्विट करत काही सवाल अजितदादांना विचारलेले आहेत. मात्र आता या संदर्भामध्ये आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, एक लक्षात घ्या, राज्यामध्ये त्यांनी जो संदेश घालवायचा तो घातलाय राष्ट्रवादीनं. परंतु आमचा राग, शेतकऱ्यांचे पोरं म्हणून जो राग आणि संताप आहे, त्या संतापाला राष्ट्रवादीला सामोरं जावं लागणार आहे. सुनील तटकरेने इथून पुढे महाराष्ट्रात फिरूनच दाखवावं. नक्कीच विजयजी, तुम्ही सोबतच राहा. हा, बोला बोला बोला. आमच्या जखमावरती मीठ चोळलंय सुनील तटकरेंनी. काय या जखमा ओल्या असताना तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरांच्या जखमावरती मीठ चोळलंय, याचा बदला महाराष्ट्रात सुनील तटकरेने कुठेही फिरून दाखवावं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा तुम्हाला संतापाला सामोरं जावं लागणार. खरंय, नक्कीच. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती छावा संघटनेची पुढची भूमिका काय असणार हे सुद्धा पाहणं आम्हाला महत्त्वाचं ठरणार.